रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी. आज वारकरी पंढरपुरात पोहोचले पांडुरंगाच्या दर्शनासाठी. पण अशी कित्येक भाविक आहेत ना की त्यांना वारीला जाता नाही आले. अशातलीच एक म्हातारी आजी प्रत्यक्ष विठ्ठलाला सांगते, यंदा खरी आहे विठ्ठला. कवीचं नाव आहे अभि मुंडे. ऐकून. सोने इट पायाखाली घालू पंढरी पाठीला, सवाशिणीला घेऊन यंदा घरी ये विठ्ठला. धरे इष्टी गावाकडली अन मोर बस खिडकीला, धरे इष्टी गावाकडली अन मोर बस खिडकीला, लई खड्डर वाटे ना उगा कंबरनं मोडशीला. उतरल्या पाठी दिसल गावाची, उतरल्या पाठी दिसल गावाची, नाव नाही दिसणार पाठी जुनी आहे कवाची. हात धर बायकोचा न थेट चालायला लाग, घर तिथे जरा माझं आपल्या मारुतीच्या माग. आला का रो बाबा थांब दारातच इथे, आला का रो बाबा थांब दारातच इथं. सुना पहिल्यांदा घरी आली या नग मोडायला रेत. अन तू घे ग उखाणा रुक्मिणी, माझं झालंय ववाळून. कशी हसतीया बघा गेलं गालं लावून. ये न्हाऊन इठ्ठला आलं आधन पाण्याला, नव धोतर त्याच्या बाचं धाडल्या आणाया सोन्याला. आणि तू चल ग माया बर रुक्मिणी, चल माया बर लई काम पडलं ती. उद्या एखादस हाय लाग पळायला वाती. विठ्ठला तू बस घाल मांडी जरा खाऊन घे बघ. वारी चुकली रे आमची झाली तुम्हा दगदग. निरशा दुधात खाया भाकरी चुरून, तू पड जरा आता मी आले शेतातून. म्हातारी शेतात जाते आणि परत येते संध्याकाळी. धावरे विठ्ठला हे सरपान लई जड, उतरू लाग जरा केलं वयानं अवघड. मग कशी हाय पंढरी आणि कसा आहेस रे बाबा, जरा बस ना माझ्या पाशी, आहेस कवापासून उभा. रात्रीचा पार झालाय ठेव मांडीवर डोकं, रात्रीचा पार झालाय ठेव मांडीवर डोकं. आणि तू होतास ना र तिथं जेव्हा गेला माझा लेक, तू होतास ना तिथं जेव्हा गेला माझा लेक. काळा सावळाचं होता लई शांत स्वभाव, भोळा होता र जरा पांडुरंग त्याचं नाव. भोळा होता जरा पांडुरंग त्याचं नाव. जिंदगी समधी त्याची शेतातच गेली, जिंदगी समधी तिची शेतातच गेली. आणि मग मयत बी आम्ही त्याची शेतातच गेली, मयत बी आम्ही त्याची शेतातच गेली. म्हातारीला रडताना बघून एक इसम म्हणाला, रडू नकोय म्हातारे, उसे डोळ्यात आलं पाणी. पण काही एकली पडपडत या उगाविणावानी. अन बोलत होती कोणाला, हा अगं बोलत होती कोणाला, इथं तर कोणी बिन हाय. अन ते आरतीचं ताट कुणाचं, तुझा विठ्ठल आला की काय, तुझा विठ्ठल आला की काय.